वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा व्लॉग आहे ना, आज आहे नागपंचमी. पहिली गोष्ट सगळ्यांना माझ्याकडून नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. अँड येस, आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे आणि आज आम्ही खूप साऱ्या तयारी करणार आहे बेबी शॉवरच्या. अँड तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा आणि कोणाच्या बेबी शॉवर पण मी सांगणार आहे. सो बघा, आता मम्मी जस्ट ना तीळ भाजून घेतली आहे. आम्हाला तिळाच्या करंज्या बनवायच्या. सो तीळ भाजून घेते अँड ये सारणाची पण तयारी मम्मीने केली आहे. फुल ऑनली तयारी झाली. सो गाईज बघू शकता, मी आता मम्मीला हे पुरण करून देते मी. सो बघू शकता पुरणपोळीची तयारी चालली आहे. आम्ही पुरणपोळी पण करणार आहे. सो भेटूया थोड्या वेळाने. मी करते आहे पुरणपोळीला मम्मीला हेल्प. मी पुरणपोळी नाही करते, पुरणपोळीला हेल्प करते. लेकिन एक सेकंड, ते मम्मीला थोडंसं हेल्प करावं म्हणजे मी जरा म्हणून करते. आणि मम्मा बघूयात आता पुरणपोळी खाऊयात मस्त पैकी. हॅलो, ठीक आहे. नंबर यार, भूक लागली मला. थांबत नाही मध्ये हे हा टॉप मला थोडा म्हणजे येतोय मला खूप. तवाची मेहंदी मी आता रिमूव्ह नाही केली अजून. एक सेकंड. खूप छान दिसतं नाही का असं, की निघली पण नाही तवा. बाय द वे हे बघा माझं हेअर केस बघा तुम्ही. सो हे बघा इथं मी हे लावून दिलंय. ज्ञानेश्वर माऊलींची सिरियल कोण कोण बघतो मामा आहेत. अँड त्या नारसा बनवती माझी आजी. मामा आहेत. सो एव्हरीवन, मला असे लुकमध्ये खूप घाबरला असाल कदाचित. मी सांगू का, मी आता जस्ट जेवले आणि चेंज वगैरे केलं. खूप आली काय सांगू तुम्हाला. हेच बळबळ झोप. भारी दिसतं. तुम्ही मग असेच खाल्ले, मी फक्त दाखवायसाठी आलते. माझं झालं. फायनली आता थोडंसं चाललंच उशीरपर्यंत करत राहते. जाऊ दे, करू दे आपल्याला. सो मी झोपते आता, थोड्या वेळ झालं. लेकिन एक सेकंड असं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, असेच ब्लॉगसाठी माझ्या सबस्क्राईब करा. अँड आजचा ब्लॉग कसा वाटला हे पण सांगा. माझा नेक्स्ट व्हिडिओ पण येणार आहे आणि तुम्हाला ही रेसिपी हवी का मला सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करते. येस, चला आता खूप झोप आली. गुड नाईट, बाय. हॅलो एव्हरीवन, अँड येस, आज आहे नेक्स्ट डे अँड ब्लॅक मी झाली आज एवढं. सो आज मम्मी करंजी वगैरे बनवणार आहे. सो त्याचं आम्ही शूट केलं आहे. थोडीफारशी रेसिपी व्हिडिओ टाकली मी. तर हे बघा, सो तिथं थोडीशी ते बांधकामात झालं. मम्मी मी आता आले, आवाज येतो खूप तिथं. सो तर आज मम्मीने करंजीचं करून घेतलं आणि मी त्याची रेसिपी व्हिडिओ पण टाकणार आहे, नक्की बघा. मम्मीने फर्स्ट टाईम वॉइस ओव्हर केला, त्याच्यामुळं
ते करंजीचं जे सारण असतं त्याचं पण केलं शूट. पण नेमकं काय झालं, ह्या लोकांनी रात्रीचं करून ठेवलं पण मला काय माहित नाही, मग त्याचं शूट घ्यायचं राहून गेलं. म्हणून मी आता फक्त पिठाचं दाखवलं आणि ते मम्मी ह्याने जरा वेगळं काहीतरी ट्राय करणार आहे, ते लेअरवाली करंजी. सो येस, बघत कशी होती आहे नक्की बघा माझ्या चॅनलवर जाऊन. कशी रेसिपी वाटते तुम्हाला सांगा. आवडली तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही करू कधीतरी तिळाची करंजी. आम्हाला खोबऱ्याची आवडती शक्यतो, पण तिळाची एवढी काय हां. चला पुढे.